तेवढा तिखट असा मारा करतो तो चैतन्य गेल्या वर्षीचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना एक सिरीज विन झाल्यानं पुन्हा एकदा प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रेक्षक मंडळ सर्व जोपर्यंत सोबत गेलं पहिला लागलेला चेंडू आणि तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं स्वराज्य सुरू करून आणि तो एकच सोडती धाव घेतली दोन धावा धाव संख्येचा अनेक वाढत जातो पहिल्या बॉलपासूनच आणि स्ट्राईकला सूरज गोरेकर नाव ऋतिक गोरेकर दुसरा चेंडू आणि सुंदर असा चेंडूला गेला नाही या प्रकारे तो टिकल्या सोबत 2 धावा संघाची धाव संख्या बिनबाद 4 आणि तेवढा सुंदर असा त्याला मारा करण्याचा प्रयत्न करतो चैतन्य आपल्या संघाचा एक रन वाजवण्याचा प्रयत्न करतो पण तेवढा प्रतिकार करणारा जो फलंदाज आहे सूरज गुरेकर आणि अंपायर तो वाईट घोषित केला आहे धाव संख्येवर संघाची धाव संख्या बिनबाद 5 पुढील चेंडू सुरू झाला सुंदर फटका मारला आणि अशा प्रकारे तो विकेट स्वरूपात बाद झालेला आहे अंपायरने सुंदर असा निर्णय कारण चैतन्य गेल्या वर्षी नावाजलेला गोलंदाज आज वर्ष कमाल टाकतो चैतन्य आणि चैतन्यने पहिली विकेट घेतली आणि पुन्हा एकदा स्वराज्य सेनेसाठी स्वराज्य सेनेचे ओनर डॉक्टर अजित गुरेकर खुश दिसतात खरंच एक पहिली विकेट मिळते त्यांच्या संघासाठी त्यांचा जो आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉन प्लेअर काय असतो तो जलवा त्याने आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला चैतन्य आहे आणि दुसरा आपल्याला देण्यात आलेला आहे प्रसाद सॉरी अजून सुपर किंगचा आयकॉन प्लेअर प्रणय बघूया आपला प्रणय आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावांचा आले काढवणार आहे हा तर फुल मॅच करणार आहे भैरीगाव वर्षात किंवा 11 या दोन्ही संघाच्या संघटनाचा लग्नाची करतो आपण मधला आपण टॉस विन करून घेणार आहोत भैरीगाव वर्षात किंवा 11 आणि दुसराचा धक्का सुपर किंग समजत नाही मला चैतन्याने इथे चैतन्य भागवण्याचा प्रयत्न केला ते मुघली बॉलर चैतन्य आपल्या चेंडू घातला असा मैदानामध्ये हरिभक्तावर संजय महाराज गुरुदेव यांच्या आजमध्ये जोरदार आपण सर्व ताळ्यांचा दर्शक करा आणि सुंदर चेंडू आणि तो सुंदर अशी गोलंदाजी चैतन्य करून या खेळाचा एक चांगला अभिनेत आहे चैतन्याला कशा प्रकारे गोल टाकायचा आणि गोलंदाजीला कसं पकडायचं त्याला चांगली रणनीती माहिती आहे असा पहिल्या वर्षी समाप्ती झाली आणि पहिल्या वर्षाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 3 विकेट 6 रन थोडीशी उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजीची पण थोडीशी खराब कामगिरी अगदी सुपर किंग मधून पाहायला मिळते आणि या संघाचे ओनर्स स्वतः अगदी गोलंदाजीसाठी आले बघूया आपल्या संघाची धाव संख्या वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आहोत रनिंग बिटवीन द विकेट अशा स्वरूपात एक रन सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर आणि गोलंदाजीसाठी सुंदर असा मारा केला आणि आता मैदानावरती आले आगासांचे जाणीव आहे फलंदाज फलंदाजी आपण कशी करणार आहोत आणि तेवढा तिकट मारा जाणार आहे उद्या बघूया सर्व चेंडू येतायचा आणि तेवढा प्रतिकार करतो आणि तुझ्या पद्धतीने चेंडू तितका सुंदर पद्धतीने धाव संख्येत भर झाले संघाची धाव संख्या होते 4 बाद 7 पुढील चेंडू एक डाव करेल फलंदाज बघूया आपण चेंडू समजला नाहीये खरंच मी म्हटल्याप्रमाणे मी जे पोषक जे वातावरण माझ्या गोलंदाजीसाठी आणि अशा प्रकारे जमेश त्याबरोबर अमोल डिके बरोबरच स्वराज्य सेनेचे उत्कृष्ट निवड केले क्रांती अजित गुरेकर आणि आयकॉन प्लेअर काय सगळं आयकॉन दाखवून दिला आणि पुढे गोलंदाज यांनी खेळला दाखवला ज्याने मैदान गाजवलं असा डाव केला गोलंदाज आणि फलंदाज मैदान दिवस आणि सुंदर असा फटका मारला पण ते एकच धावेवरती समाधान म्हणायला लागतात पण काही हरकत नाही एक नावाजलेला फलंदाज
या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये पूर्वी काही वर्षापूर्वी एक क्रिकेटचा जलवा होता असं महेंद्र एक उत्कृष्ट गोलंदाज तितकाच उत्कृष्ट डावखोरा फलंदाज आणि दुसरा फटका मारला आणि अशा प्रकारे एक धाव घेण्यात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी धाव घेता 2 धावा. धाव संख्येत वर संघाची धाव संख्या होते 4-5-9. 4-5-9 सॉरी 5-5-9. पुढील चेंडू तुषार मगलांना आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न करेल पण बॉल काही सापडला पण क्षेत्ररक्षणासाठी उभे असले आणि सुद्धा 2 धावा असण्याचा प्रयत्न केला आणि तेवढा तिकट मारा तेवढा सुंदर असा प्रतिकार बॅट्समॅन तुषार मगलांना इथे ओव्हरची समाप्ती होत होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 5-11. 5-11. चला आता पुढील ओव्हर घेऊन येतो शेवटची अंतिम षटक संघाकडून पहिलं आणि अंतिम वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं. स्वराज्य सेनेचा संघ नायक स्वराज्य सेनेचा संघ नायक कप्तान स्वराज दुमत वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला. बघूया तेवढाच उत्कृष्ट प्रतिकाचा डावखोरा फलंदाज महेंद्र दुमत आणि त्यांना मारा जातो स्वराज दुमत स्वराज्याचा आणि सुंदर असा फटका झाला आणि सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पण थोडं काही फेकण्याचा प्रयत्न केला पण धाव संख्या वाचवण्याचा प्रयत्न एकच धावावरती समाधान मानावं लागतं. 5-12 शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक स्वराज्याकडून दुसरा चेंडू आणि सुंदरचा फटका लागला पण चोटी धावण्याचा प्रयत्न होता पण एकाच धावावरती समाधान. श्रेयश करून सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाव वाचवण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू महेंद्र दुमत यांना बघूया पुढे चेंडू कसा फटका मारतो आणि तितकंच सुंदर फटका मारून 2 धावा घेतल्या. प्रत्येक धावेवरती आदत वाढते आणि संघाची धाव संख्या होते 5-15. पुढील चेंडू बघूया पुढील चेंडूवरती आणि अंपायर यांनी न घोषित केला आणि अतिरिक्त धाव मिळतो आणि आगासन एक्सप्रेस कोसळली आणि थोडासा अंदाज आला नाही आणि अशा प्रकारे बाद घोषित केला आहे. क्रिकेटच्या सामन्यांसाठी स्वरूपात श्री हनुमान मंडळाचे अधिकार मधुकर घोडेकर यांच्याकडून एक संस्था पदाधिकारी झाले आहेत. तसेच मंडळाचे आपले सभासद श्री विश्वनाथ देशमुख यांच्याकडून आणि जीवनमान देखील आपले खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू स्वराज्यांचा महेंद्र दुमत यांना आणि हा गुगली बुखाल होता काही समाधान आहे आणि आमच्या अंकाने यावेळी विकेट स्वरूपात नो बॉल परंतु तो नो बॉल होता. बघा धावांची आलो करण्याचा प्रयत्न महेंद्र दुमत यांच्याकडून डावखोरा फलंदाज बघतात पुन्हा तोच जोश आणि जलवा आणि तेवढा तिकट मारा करतो स्वराज बघा पुढे चेंडूवरती फटका लागला आणि चैतन्य याने सुंदर क्षेत्ररक्षण परंतु विकेट किपर थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि चोरटी 2 धावा घेतल्या एकच धावावरती समाधान लागतं आणि अशा प्रकारे संघाची एकूण धावसंख्या होते लेखनिक एकूण संघाची धावसंख्या 19-5 विकेट 6 विकेट आणि पुढील फलंदाज सागर बघूया सागर कशा प्रकारे आपल्याला एक टर्न नेते अंपायरने काहीच घोषित केला एक अतिरिक्त धाव मिळते संघाला आणि पुढील चेंडू सागर यांना तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण उद्या यांच्याकडून बघतो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट विकेट किपर तो हातामध्ये विकेट किपर आणि हा चेंडू विकेटला विकेट आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता आपल्यात विनंती आहे आपण मोठ्या बांधावरती न बसता बाजूला बसून घ्या कारण त्या बांधावरती ते बॉल जर अडवला गेला तर त्याची पेनल्टी त्या प्लेयरला बसेल त्या संघाला बसेल. तर सर्व प्रेक्षकांना विनंती आपण त्या बांधावरून थोडं साईडला बसा जेणेकरून बॉल आपल्या अडवला जाणार नाही.
चला पुढील जे मॅच होणार आहे धरी बॉलिंग वर्सेस किमिया 11 यामध्ये किमिया 11 टॉस विन केलेला आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि अशा प्रकारे पहिला फटका मारला आणि आता जास्त क्षेत्ररक्षण म्हणून पाहायला मिळते आणि अशा प्रकारे 3 धावा घेतलेल्या आहेत आणि धाव संकेत भर संघाची धाव संख्या 3 एकूण नावाचे जे फलंदाज स्वराज आणि उदय आपल्या संघाचा आले गावण्याचा प्रयत्न करतात एकूण 4 धावा पुढील चेंडू उदय यांना बघूया उदय कसा मारा करतात आणि सुंदर असा चेंडू लगावला आणि तेवढा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न ऋतिकला तेवढा हातामध्ये घेऊन पुन्हा थ्रो केला आणि अशा प्रकारे एक चोटी धावण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावावरती समाधान मला लागते उदय आणि स्वराज परंतु एक रन काढत आपल्या संघाचा आलेख वाढवत आहेत स्वराज आणि उदय या स्वराज्य सेनेचा संघनायक स्वराज ढवक आणि उदय बघूया उदय पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आणि इथे पंचाने न घोषित केलं एक अतिरिक्त धाव मिळते संघाला आणि संघाची धाव संख्या होते 5-7 संघाची धाव संख्या 5-7 सुंदर असा फटका मारला पण एका धावावरती समाधान म्हणायला लागतंय सुंदर असा मारा होता सूरज यांच्याकडून पण तेवढा तिखट असा प्रतिकार करत होता उदय पुढील चेंडू स्वराज यांना स्वराज्य सेनेचा संघनायक स्वराज धुमक आणि नॉन स्ट्राईकला उदय आणि सुंदर फटका मारला आणि अशा प्रकारे बॉल जाणार आहे आणि एक चोरटी धाव घेतली आणि एकूण धाव संख्या 9 बाहेरून कुणी बोलू नका जे पंच तिथं अंतिम निर्णय असेल स्कोर झालाय 3-9 एक कट स्वरूपात इथे एक रन घेतला आणि एक धाव एकूण धाव संख्या 10 3-10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते एकूण 10 सुंदर असा धाव संख्या इथे उभारली गेली आहे ती स्वराज्य सेनेकडून स्वराज्य सेनेने एक प्रतिकार केलाय अभि सुपर किंगला गत वर्षीचा एक विजेता संघ होता अभि सुपर किंग आणि हा अभि सुपर किंगच्या विरुद्ध जो संघ आहे स्वराज्य सेना गेल्या वर्षीपेक्षा उत्तम अशी कामगिरी पाहायला मिळते स्वराज्य सेनेकडून आणि स्वराज तुझ्या पुढे चेंडू कशा प्रकारे प्रतिकार आणि इथे एवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतं सागर यांच्याकडून एकच धावावर समाधान म्हणावं लागतं आहे आणि संघाच्या धाव संख्येत होत संघाची धाव संख्या होते 3-11 पुढे चेंडू प्रणय यांचा सुंदर असा मारा केला त्या प्रणय आणि तेवढा सुंदर प्रतिकार आणि इथे पंचाने न घोषित केला एक अतिरिक्त धाव मिळते स्वराज्य सेनेला एकूण धाव संख्या 14 एक धावावरती समाधान आणि एकदम शांतपणे फलंदाजी करतात कोणत्याही प्रकारे प्रतिकार न करता स्टेप बाय स्टेप तो एक बॉल वरती एक फटका मारण्याचा प्रयत्न करून घेत आहे स्वराज आणि उदय त्यांना माहित आहे आपण शांततेत खेळतो नक्कीच आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं यामध्ये आणि ते पहिला झटका बसतो स्वराज सेनेला आणि ते टप्प्याने घोषित केला आणि पहिला झटका स्वराज सेनेला आणि इतका तिकट मारा होता प्रणय यांच्याकडून आणि आता पुढे आलाय स्वराज्य सेनेचा आयकॉन प्लेअर चैतन्य नॉन स्ट्राईकला चैतन्य स्ट्राईकला उदय दोघे पुढील चेंडूवरती कसा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण सागर घेऊन थोडा चुकला आणि एक चोरटी धाव घेतली आणि धाव संख्येत भर होतो त्यांच्या आणि आलेख वाढत चालला धाव संख्येचा 17 1-17 एक गाव पुरा फलंदाज चेतन जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता स्ट्राईकला चैतन्य नॉन स्ट्राईक उदय बघूया एक डावपुरा फलंदाज आपण त्याची गोलंदाजी पाहिली तितकाच एक डावपुरा फलंदाज चैतन्य पुढील चेंडू चैतन्याला मारा करतो प्रणय आणि सुंदर फटका मारला परंतु त्याने अंदाज घेतला मैदानाचा आणि दोन्ही पेरच्या मध्ये चेंडू लगाला आणि 2 धावा घेतल्या आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या झाली 1-19 जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावाची गरज
तेवढा तिकट मारा करत होता प्रणय आपल्या संघाची एक धाव संख्या वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तेवढाच प्रतिकार करणारा चैतन्य नॉन स्ट्राईकला उदय आता आरामात आणि क्षेत्ररक्षण विकेट किपर बॉल काही सापडला नाहीये आणि जुदा भेटे आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 19. आता फक्त 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. अक्षय जरा टेन्शन मध्ये आले. गत वर्षीचे विजेता संघ होता, थोडस नाराज दिसते त्यांच्या चेहऱ्यावरती. काही हरकत नाही, प्रयत्न खूप सुंदर आहे त्यांचा आणि उत्कृष्ट गोलंदाज मुरलीधरन लेग स्पिनरांना म्हटलं होतं असं महेश दादा धुमक. बघूया शेवटचे षटक घेणारे महेश दादा धुमक आणि त्याला सुंदर असा प्रतिकार होता त्यांच्याकडून. एक गुगली बॉल मारण्याचा प्रयत्न फक्त एकाच धावावरती संभाळला आणि एक शेवटी धाव घेतलेली आहे. संघाची धाव संख्या होते 1-5-20. फक्त 2 धावांची आवश्यकता. हा पुढील चेंडू महेश दादा यांच्याकडून उदय यांना प्रतिकार करतो. तिकट मारा एक गुगली मारा आणि तो चेंडू लगाला, पण 1 धाव घेतली. आता फक्त एका धावेची गरज आहे. बरोबरीला फक्त 1 धावेची गरज. हा संघ बरोबरीचा झालेला आहे. आगासना एक्सप्रेसची नाराजी असो, त्याला फरीमाला चेंडू आणि अशा विकेट आहे. विकेट मैदानाच्या बाहेर फटका मारला. फक्त आता फक्त 3 ओव्हर मध्ये 1 धावेची गरज. अजून मॅच स्टार्ट झाली आणि 3 चेंडू आहेत ते जर दुसरी बॉलर यांनी वाचवले तर एकदा घोषित केली जाण्याची विनंती करा. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघाने पेक्षा कंपल्सरी चेस. 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज. संघ बरोबरीचा झालेला आहे. पुढे चेंडू आणि एक धाव घेतो आणि अशा प्रकारे या वर्षी पुढीलचा संघ सर्वात दिशेनं विजयी झाला आहे. विजय संघाचा